श्री स्वामी समर्थ दीपदया व्लॉग्समध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत। आज नारळी पौर्णिमेच्या निमित्तानं मी ओल्या नारळाच्या करंजा करणार आहे आणि त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा। या करंजा 2 ते 3 दिवस फ्रीजच्या बाहेर आरामात राहतात। फ्रीजमध्ये ठेवल्यात तर आठवडाभर नक्कीच चांगल्या राहतील। म्हणून ज्या पद्धतीने मी करंजी केली आहे, जर त्या पद्धतीनेच तुम्ही करंजी केलीत तर नक्कीच तुमची करंजी खुसखुशीत आणि चवीला अत्यंत उत्कृष्ट बनेल। ओल्या नारळाच्या करंजीसाठी आपल्याला हे गव्हाचं पीठ आहे, कणिक आहे, ही थोडी कणिक घेते। ह्याच्यात चवीपुरतं आपण मीठ घालून घेऊया आणि हे मोहन मी केलेलं आहे तेलाचं, ते थोडंसं घालून घेते आणि हे आपण असं मिक्स करून घेऊ। तेल गरम असेल म्हणून चमच्याने करून घेतले। हे जे आपण मोहन टाकले ते छान पिठाला लागलं पाहिजे म्हणून पीठ चोळून चोळून असं घ्यायचंय। त्याच्यात ज्या तेल टाकून गुठळ्या तयार होतात त्या आपल्याला मोडून घ्यायच्यात, म्हणजे आपली करंजी खुसखुशीत होईल। म्हणून असं छान चोळून घ्यायचंय पीठ, अशी मूड झाली पाहिजे त्याची। आणि नॉर्मल पाणी टाकून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचंय। जास्त पातळसर पीठ मळायचं नाहीये आणि जास्त घट्ट पण मळायचं नाही। जसं मीडियम मळतो आपण पोळीसाठी तसंच पीठ मळून घ्यायचं। तर पीठ आपण मळून घेऊया। कणिक आपली छान मळून झालेली आहे। त्याला थोडासा तेलाचा हात लावून आपण ही मुरवत ठेवूया, पण तिला झाकून ठेवूया। आपण आता करंजीत लागणारं सारण करून घेणार आहोत। हा ओल्या नारळाचा चव आहे, ह्याच्यासाठी ओला नारळच वापरायचा। परत हा गूळ आहे आणि इतर जे काय आपण बदाम आणि जर तुम्हाला टाकायचं असेल ते तुम्ही इतर वरून टाकू शकता। चारोळी, बदाम, वेलची तर टाकायचीच असते। तर आपण आता ह्याचं हे सारण करून घेणार आहोत। कढई छान तापली आहे, आता आपण त्यात थोडं तूप घालून घेऊया। आता हा जो चिरलेला गूळ आहे तो घालून घेते। हा गूळ आता आपल्याला वितळवून घ्यायचा आहे थोडासा, म्हणजे चिरून घेतलेलाच आहे बारीक, पण थोडासा वितळला की त्यात आपण ओल्या नारळाचं चव ऍड करणार आहोत। थोडासा वितळला की पटकन मिक्स होतं। तुम्ही याच्यात थोडंसं किंचित पाणी सुद्धा ऍड करू। आपला गूळ छान आता वितळलेला आहे पूर्ण। आता त्याच्यात हा खवलेला जो नारळ आहे तो आपण ऍड करणार आहोत। हे जे माझं सामान मी घेतलेलं आहे ते मला 50 करंजा करायच्या, तर त्याचं आहे। तुम्हाला जेवढा करायचे असेल त्याप्रमाणे तुम्ही खोबरं आणि गूळ घेऊ शकता। हा अर्धा किलो गूळ मी इथे वापरलाय आणि हे जवळजवळ 2 मीडियम साईजच्या नारळांचं खोबरं आहे। आता ह्याच्यात मी अजून थोडंसं खोबरं ऍड करणार आहे। हे आणखीन थोडं मी खोबरं ऍड करते ह्याच्यात। चवीसाठी मी ह्याच्यात किंचित मीठ घालते। मिठाने थोडी जास्त चव वाढते म्हणून मीठ घालायचं। तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही घालू नका। ही चारोळी आहे ती मी ऍड करते। हे बदामाचे काप केले ते टाकून घेते।
वेलची पावडर, सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आणखीनही तुम्हाला काही ड्रायफ्रुट्स घालायचे असतील, मनुका, काजू तरी चालेल। जायफळाची चव छान लागते। जायफळ थोडंसं जास्त घातलं तरी चालू शकतं आणि त्याचा स्वाद छान येतो। कारण आपली ही चव छान झाली म्हणजे आपली करंजी पण छान होते, कारण का चवीला जास्त महत्व आहे। ही नारळाची चव, ह्याला नारळाची चव म्हणतात आमच्याकडे, आपण सारण देखील म्हणतो। आता इथे छान जायफळाचा सुगंध येतोय आणि आपलं हे सारण बनून तयार आहे। हे थंड झालं की आपण नंतर ह्याच्या करंज्या करायला घेणार आहोत। मगाशी जी आपण कणिक भिजवली होती त्याचे मी छोटे छोटे गोळे करून घेतलेत, सारण देखील काढून घेतलंय आणि आता त्या छोट्या गोळ्यांच्या आपल्याला पातळसर अशा पाऱ्या करून घ्यायच्यात। फार जाडसर पण लाटायचं नाही आहे आणि फार पातळ पण नाही, आणि त्याच्यात हे सारण भरून घ्यायचं आहे। आणि करंजी बंद करताना अतिशय हळुवारपणे ती करंजी बंद करायची। थोडंसं वरती दाब दिला की आतलं सारण पण व्यवस्थित पसरतं आणि कातणीने जो एक्सेस भाग आहे, एक्स्ट्राचा भाग आहे, तो आपल्याला कापून घ्यायचा आहे। अशा प्रकारे सगळ्या करंज्या मी लाटून घेते। मी काय केलं, पहिले 15-1 करंज्या मी करून घेतल्या आणि नंतर मग मी तळायला सुरुवात केली। आणि तळण्यासाठी मी जे आपलं रिफाइंड ऑइल आपण कुकिंगला वापरतो तेच वापरले आहेत। तूप किंवा डालडा वगैरे मी वापरलेलं नाही आहे। तर मी कढईत तेल तापवत ठेवलेलं आहे आणि आता मी एक एक करंजी त्यात सोडणार आहे। कढई पसरट असल्यामुळे एकाच वेळेला माझ्या 2 ते 3 करंज्या आरामात त्याच्यात राहतात आणि त्या व्यवस्थित मला तळता येतात। त्यामुळे तुम्ही तुमच्याकडे जशी कढई असेल तशी वापरू शकता। अशा प्रकारे सगळ्या करंज्या आपल्याला तळून घ्यायच्या। मी जसं मगाशी म्हटलं होतं की मी एवढ्या सामानाच्या 40 ते 50 करंज्या करणार आहे, तर माझ्या 40 ते 45 करंज्या तयार झालेल्या आहेत। हे आपल्या ओल्या नारळाच्या करंज्या तयार झालेल्या आहेत आणि या तुम्ही नक्की ट्राय करून बघा। खूप छान आणि खुसखुशीत करंज्या होतात। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर या करंज्या नक्की करून बघा आणि आपल्या दीपदया व्लॉग्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नारळी पौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। एन्जॉय।